स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. हे स्वामी राया, सदा सर्व काळ डोळा दिसो तुझीच दिव्य मूर्ती. सदा सर्व काळ डोळा दिसो तुझीच दिव्य मूर्ती. सदैव ऐकू येओ तुझीच कीर्ती. सदैव ऐकू येओ तुझीच कीर्ती. नाही अधिक मागणे नाही तुझी आस. आता नाही अधिक मागणे नाही तुझी आस. तुझिया पायी असू दे जन्मोजन्मी माझा सहवास. तुझिया पायी असू दे जन्मोजन्मी माझा सहवास. माझा सहवास. स्वामी भक्त हो, ह्या आयुष्याकडून आपल्याला खूप काही हवं असतं. प्रत्येकाला सुख हवं असतं. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या हव्या असतात आणि म्हणून आपण स्वामींकडे मागणी करत असतो. पण एकदा की आपण स्वामी नामात गुंतून राहायला शिकलो की मग आपल्याला आपोआपच कळायला लागतं की स्वामींशिवाय काहीही नाही. आपल्याकडे सगळं काही असूनही जर स्वामी नसतील तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. स्वामींशिवाय आपलं हे आयुष्य निरर्थक ठरतं. आणि म्हणूनच जो स्वामी भक्त झाला, जो स्वामी नामात तल्लीन झाला, त्याला फक्त स्वामींकडे एकच मागणं मागावंसं वाटतं. आणि नक्कीच ते मागणं तुमचंही असेल अशी माझी खात्री आहे. म्हणून तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने स्वामींना आज एकच प्रार्थना करते की स्वामी, आयुष्यामध्ये सुख येऊ द्या किंवा दुःख येऊ द्या, समस्या जरी आल्या तरीही हरकत नाही. पण कुठलीही समस्या आली, कुठलीही अडचण आली, परिस्थिती कशीही असली, किंवा हा जन्म काय किंवा पुढचा जन्म काय, कुठल्याही जन्मामध्ये फक्त आम्हाला तुमचा विसर पडू देऊ नका. एवढी जबाबदारी तुम्ही सांभाळा. आमच्या जीवनातून तुमचं स्थान कधीही कमी होऊ देऊ नका. एवढी जरी आपण स्वामींना प्रार्थना केली तर निश्चितच स्वामी आपल्याला जन्मोनजन्मी साथ देतील आणि कायमस्वरूपी आपलेच होऊन राहतील. अशी प्रार्थना जर आपण केली तर हा ब्रह्मांड नायकच आपला होईल. आणि मग हा ब्रह्मांड नायक जर आपला झाला तर ह्या ब्रह्मांडामधली प्रत्येक गोष्ट ही आपली व्हायला वेळ लागणार नाही. तर असो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. मी जी स्वामींकडे विनवणी केली ती तुम्हालाही जर मान्य असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर चला आता जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि हा रुबाब तुला कितीही पैसे देऊन विकत घेता येत नाही, किंवा तो खोटा खोटा दाखवताही येत नाही, खोटा खोटा मिरवताही येत नाही. तो जर निर्माण करायचा असेल तर तो तुझ्या व्यक्तिमत्वातूनच सिद्ध होतो. म्हणून तुझं व्यक्तिमत्व सुधारण्यास तू स्वतः प्रयत्न कर. अरे तुझ्या आयुष्यातील अनेक समस्यांची दोनच प्रमुख कारणे असतात. तुझ्या आयुष्यातील अनेक समस्यांची दोनच प्रमुख कारणे असतात. ती कारणे जरी तू समजून घेतली आणि त्यावर काम केलं तर निश्चितच तुझ्या अनेक समस्या सुटण्यास तुला मदत होईल. पहिलं कारण असं की तू कधी विचार न करता कृती करतो, तर कधी फक्त विचार करत बसतो आणि कृती करतच नाही. अरे ह्या दोनच गोष्टींचा जरी तू विचार केला ना तरीही तू स्वतःला कधीच अपयशी समजणार नाही. म्हणून ह्या दोनही गोष्टींकडे लक्ष दे. पण तरीही योग्य निर्णय घेण्यासाठी आपली बौद्धिक क्षमता तर जास्त असायलाच लागते, परंतु आपली मानसिक क्षमता देखील तेवढी विकसित व्हायला लागते. आणि तुझी बौद्धिक, मानसिक, भावनिक क्षमता विकसित करायची असेल तर तुला पर्याय एकच, गुरु. अरे जो गुरुच्या सानिध्यात येतो त्याला निर्णय घेण्याची क्षमता आपोआपच प्राप्त होते. चांगलं काय वाईट काय हे त्याला आपोआपच उमजायला लागतं. म्हणून तू गुरुचं बोट धर, तू आमचं बोट धर. अरे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असते. पण एखादी इच्छा नाही पूर्ण झाली तर त्यातही तुझं हित दडलेलं असतं हे तुझ्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने जाणतो. म्हणून गुरुच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नको. तुझ्या इच्छा वाढवण्याऐवजी तू जर तुझ्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भवसागरातूनही तू तरुण जाशील आणि यशस्वी देखील होशील. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. अरे परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर वगैरे वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वास्थ्यता, अंतकरणातील शुद्धता, आचरणाची पवित्रता या सगळ्या गोष्टींवर खरं तर परमार्थ अवलंबून आहे.
तुझ्या मनावर तुझं पूर्ण नियंत्रण हे असायलाच हवं. अरे तुझं तुझ्या मनावर नियंत्रण नसेल तर तुझंच मन तुला शत्रूप्रमाणे वागवेल आणि तुझ्याकडून तुझ्या हिताच्या गोष्टी करून घेण्याऐवजी नुकसानच करायला तुझं हे मन तुला भाग पाडेल. म्हणून तुझ्या मनाचा तू दास न बनता तूच तुझ्या मनाला तुझा दास बनव. तू स्वतःला जितकं सुखी समजशील ना तितकाच तू स्वतःला सुखी ठेवशील. अरे तुझ्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात आणि ते यापुढेही असणारच, पण त्यांच्याकडे लक्ष देशील तर विखुरला जाशील. म्हणून स्वतःचं मन शांत ठेवून पुढे जायला शिक. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला यशाची प्राप्ती होईल. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालण्यापेक्षा तू स्वतःकडून अपेक्षा ठेव. जोपर्यंत तू दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवशील तोपर्यंत तुझं ध्येय साध्यच होणार नाही आणि तुला आनंदाची देखील प्राप्ती होणार नाही. कारण अपेक्षा ठेवणं म्हणजे अपेक्षा भंगाला स्वतः आमंत्रित करणं. म्हणून तुला जर विश्वास ठेवायचा असेल आणि अपेक्षा ठेवायची असेल तर तुझ्या स्वतःच्या कर्मांवर ठेव आणि आमच्या शक्तीवर ठेव. तुझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कर. नक्कीच यशाची तुला प्राप्ती होईल. कोणतंही कार्य करताना आमचं स्मरण करून कर. अरे आमच्या नामात रमणारा सदैव सुखी असतो आणि जो प्रत्येक कामात आम्हाला सहभागी करून घेतो त्याचं कार्य पूर्णत्वास नेणं आम्हाला भागच पडतं. लबाडी करून कधीच कुणाला फसवू नकोस. अरे लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे. ती जर तू तोंडावर ओढण्याचा प्रयत्न केला तर तुझे पाय उघडे पडतील आणि तू जर ती पायावर सरकवली तर तुझं तोंड उघडं पडेल. म्हणून माणसाने स्वतःच्या आचाराशी आणि विचाराशी सदैव प्रामाणिक राहावं. कारण माणूस नेहमी भाग्याला दोष देत असतो, देवाला दोष देत असतो. हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा त्याचं कर्म मोठं आहे आणि कर्म करणं हे सर्वस्वी त्या माणसाच्याच हातात आहे, तरीही तो आम्हाला दोष देतो. अरे त्याला काय फळ द्यायचं हे नियती ठरवत असते. त्याने चांगलं केलं कर्म तर नक्कीच त्याला चांगलं फळ मिळेल, परंतु त्याचं कर्म वाईट असेल तर त्याला वाईटच फळ मिळणार. म्हणून भाग्याला आणि परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त स्वतःच्या कर्मावर लक्ष ठेवून मग परमात्म्याचं चिंतन कर. तू केलेल्या कष्टाचं फळ तुला नक्कीच मिळेल. जे चुकलं ते विसरून जायचं. हे बघ, जे चुकलं ते विसरून जायचं, पण पुन्हा मात्र कधीच नाही चुकायचं. पुन्हा मात्र कधीच नाही चुकायचं. निराश नाही व्हायचं, फक्त तुझ्या स्वामींना शरण जायचं. निराश नाही व्हायचं, फक्त तुझ्या स्वामींना शरण जायचं. स्वामी स्वतःच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं, हे कधीच नाही विसरायचं. हे कधीच नाही विसरायचं. आणि जेव्हा तू असा अतूट विश्वास आमच्यावर ठेवतो तेव्हा आम्ही तुला सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर सुरुवातीला स्वामींना आपण विनवणी केली आहे की तुम्ही फक्त सोबत राहिल्याने देखील आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडू शकतं. प्रत्येक अवघड मार्गावरून आम्हाला एक सुरळीत रस्ता सापडू शकतो. फक्त सोबत असणं गरजेचं आहे. म्हणून स्वामींना सदैव सोबत ठेवा. आपली कर्म चांगली करा. त्यासोबतच भूतकाळातल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळत बसण्यापेक्षा त्यात सुधारणा कशी करायची यावर विचार करा आणि स्वामी नामात रममाण व्हा. नक्कीच स्वामींची साथ तुम्हाला सदैव लाभेल. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घ्यायचे असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.